चालू. लवकरच प्रिबालूला सबस्क्राईब आणि शेअर करा आणि छान छान गोष्टी ऐका. मी आहे प्रिबालू. खूप वर्षांपूर्वी मथुरा नावाची एक अतिशय सुंदर नगरी होती. तिथे कंस नावाचा राजा राज्य करत होता. कंस दिसायला जेवढा धिप्पाड होता तेवढाच तो मनाने क्रूर होता. त्याला कोणाचीही दया येत नसे. त्याला फक्त स्वतःचीच काळजी होती. मथुरेचे लोक त्याच्या दहशतीखाली राहत होते. एके दिवशी कंसाची लाडकी बहीण देवकी हिचे लग्न वासुदेव यांच्याशी मोठ्या थाटामाटात झाले. लग्न झाल्यावर कंस स्वतः आपल्या लाडक्या बहिणीला रथात बसवून सासरी सोडायला निघाला होता. रथाच्या आजूबाजूला फुलांची सजावट होती आणि सर्वजण खूप आनंदात होते. अचानक आकाशात विजा कडाडल्या. रथाचा मार्ग रोखला गेला आणि आकाशातून एक गंभीर आवाज आला. हे मूर्ख कंसा, ज्या बहिणीवर तू एवढं प्रेम करतोयस तिचाच 8वा पुत्र तुझा काळ ठरेल. तोच तुझा वध करेल. हे ऐकून आनंदाचे रूपांतर भीतीमध्ये झाले. ही भविष्यवाणी ऐकताच कंसाचा चेहरा रागाने लाल झाला. त्याने क्रूरपणे देवकी आणि वासुदेवजींना मथुरेच्या सर्वात भयानक आणि काळोख्या कारागृहात डांबले. त्याने बाहेर शेकडो सैनिक तलवार घेऊन उभे केले, जेणेकरून तिथून कोणीही पळून जाऊ शकणार नाही. कारागृहात काळोख होता, पण देवकी आणि वासुदेवजींना देवावर पूर्ण विश्वास होता. असे करत करत अनेक वर्षे सरली. शेवटी ती वेळ आली. श्रावण महिन्याची ती अष्टमीची रात्र. बाहेर खूप जोराचा पाऊस पडत होता. जणू काही आभाळच रडत होतं. विजांचा कडाडाट सुरू होता. त्या काळोख्या खोलीत अचानक एक दिव्य प्रकाश पसरला. कारागृहाची भिंत प्रकाशाने उजळून निघाली. साक्षात भगवान विष्णू चतुर्भुज रूपात तिथे प्रकट झाले. त्यांच्या हातातील शंख, चक्र, गदा आणि पद्म चमकत होते. त्यांनी देवकी आणि वासुदेवजींना धीर दिला. थोड्याच वेळात तिथे एका अतिशय सुंदर निळ्या रंगाच्या गोंडस बाळाचा जन्म झाला. हेच आपले लाडके बाळकृष्ण. बाळाच्या जन्माने संपूर्ण कारागृह सुगंधाने भरून गेले. बाळकृष्णाच्या चेहऱ्यावरचे तेज पाहून देवकी आणि वासुदेवजींचे डोळे आनंदाने भरून आले. बाळ जन्माला येताच चमत्कार सुरू झाले. वासुदेवजींच्या हातातील आणि पायांतील लोखंडी बेड्या कडक करून स्वतःहून तुटल्या. त्यांना आता हालचाल करणे सोपे झाले होते. भगवान विष्णूंच्या कृपेने त्यांना कशाचीही भीती वाटत नव्हती. कारागृहाची प्रचंड मोठी दारे, ज्यांना मोठी कुलपे होती, ती कर्रर्र करत आपोआप उघडली. कडक पहारा देणारे सर्व सैनिक एका जादुई झोपेत गेले. वासुदेवजींनी एका बांबूच्या टोपलीत कापूस आणि गादी घातली आणि आपल्या चिमुकल्या कान्हाला त्यात हळुवारपणे झोपवले. वासुदेवजी त्या वादळी पावसात टोपली डोक्यावर घेऊन यमुना नदीपाशी आले. नदीला खूप पूर आला होता आणि लाटा उंच उडत होत्या. वासुदेवजींना थोडी भीती वाटली. मी या पुरातून माझ्या बाळाला कसं नेऊ? पण त्यांनी बाळकृष्णाचे नाव घेतले आणि ते नदीत उतरले. तेव्हा पुन्हा एक मोठी जादू झाली. पाण्यातून साक्षात शेषनाग बाहेर आले. त्यांनी आपल्या 5 फण्यांचा छत्रीसारखा आकार केला आणि वासुदेवजींच्या डोक्यावर धरला. यामुळे बाळकृष्ण पावसाने भिजला नाही. यमुना नदीनेही आपला रस्ता मोकळा करून दिला आणि पाणी गुडघ्यापर्यंत खाली उतरले. वासुदेवजी गोकुळात पोहोचले. तिथे नंदबाबांच्या घरी त्यांनी बाळाची अदलाबदल केली आणि ते मथुरेला परतले. सकाळी सूर्याचे पहिले किरण पडताच पूर्ण गोकुळात आनंदाची बातमी पसरली. नंदबाबांच्या घरी मुलगा झाला आहे. सर्व लोक आनंदाने नाचू लागले. नंदघेरी आनंद भयो, जय कन्हैया लाल की, या घोषणेने गोकुळ दुमदुमले. लवकरच प्रिबालूला सबस्क्राईब आणि शेअर करा आणि छान छान गोष्टी ऐका.